मी आज 12 तारखेला आज पूर्ण दबावाखाली असून माझी सासरे मेवणे रंगा चेन्ने काना चेन्ने आणि मनमोहन चेन्ने यांनी सूडबुद्धीने माझ्याकडून वागणूक त्यांची सूडबुद्धीची असून मला त्यांनी फार त्रास दिला. मला कुठल्याही प्रकारचे त्यांनी सहकार्य प्लॉटिंगमध्ये केलं नाही. लोकांसमोर फार चांगलं वागणूक दाखवतात आणि पाठीमागे पूर्ण माझी बदलाने मला मानसिक ताण फार दिला. त्याच्यामुळं मी आज लोकांचं बोलत आहे. माझ्या पत्नीला माझ्या मुलांना आता व्यवस्थित कोणतरी सांभाळा. काय सगळ्यांना विनंती आहे, माझ्या पाहुणे बाकीच्या पाहुण्यांना त्यांना सांभाळा. मला माझ्या सासऱ्यांनी दबाव ठरवले आणून पूर्ण येण्याचं काम व्हायलंय म्हणून पूर्ण सगळं काम बघितलं, मोजणी हे ते सगळं शिकत आणि पूर्ण खर्च करून घेतला आणि काही रक्कम सुद्धा दिली मला. पण रकमेचा हिशोब माझ्याकडून टिपून घेतला. स्वतः काय टेस्ट टिपला नाही, कधी काय स्वतः दिलं नाही, स्वतः कधी लिहून दिलं नाही, काही नाही. त्यांनी प्रत्येक वेळेस मला दबावाखाली घेतलं. मला माझ्याकडून कामं करून घेतले. 25% रकमेमध्ये पूर्ण कामं करून घेतले आणि येण्याचं काम सुद्धा आता फायनल झालंय का नाही माझ्याला नकाशा दिला नाही मला. आणि जो नकाशा दिला त्यात रेसिडेन्शियल झोन न दाखवता त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर झोन दाखवत आहे, पेंडिंग दाखवत आहे आणि इकडे रजिस्ट्री ऑफिसला तर रजिस्टर झालेले आहेत. तर माझ्या हाताने त्यांनी 3 रजिस्टर करून घेतले माझ्या आम्ही सोबत राहून. कानेडसरची, भालेरावची आणि टाकची 15 नंबर, 30 नंबर, 15, 29 नंबर आणि 18 नंबर आहे. 3 रजिस्टर केले. यांनी मला पूर्ण म्हणजे इतकं दबावाखाली आणलं की बस मला कुठला कागद दाखवला नाही, काही नाही. फक्त ऐन टायमाला चेंज करून हे करून ते करून त्यांनी बरेच मला म्हणजे अडचणीत आणलंय. लाईटच्या कामामध्ये बी असंच पोल लिहिता लावू नका म्हणून पोल लावून घेतला आहे. असं पैसे मला द्यायला लावले त्या समोर त्या माणसांना. मला सांगता येत ना त्यांनी एवढा त्रास दिलाय. त्याच्यामुळे मी आज पूर्णपणे दबावाखाली येऊन मला म्हणजे पर्याय राहिला नाही दुसरा. त्यांनी मला कुठलाही मला वागणूक चांगली दिलेली नाही. फोनवर बोलताना चांगला बोलतात, पाठीमागं सगळं दंडखोरीची भाषा, पूर्ण दबाव, पूर्ण दहशत. 1 वर्ष झालं, 1.25 वर्ष झालं मी इकडून बसलोय. प्रत्येक कोणाचा मला त्यांनी माझे संबंध होऊन दिले नाही. प्रत्येकासंगड ह्याला बोलू नका, त्याला बोलू नका, ते समोरच्या व्यक्तीला म्हणायचं त्यांना बोलू नका. असं करून 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 त्यांनी मला इतकं मानसिक ताण दिला. आणि त्यांच्या दबावाला त्यांचे ते 5-6 जण असल्यामुळे सगळे मिळून बाकी भाऊकी सगळे त्यांना कोणीही विरोध करत नाही. आणि म्हणजे ते सुद्धा भांडण नको करायचे म्हणून हे करतात. एवढं त्यांचं म्हणजे वागणूक अशी आहे की बस म्हणजे पूर्ण त्या वागणुकीला मी कंट्रोल केलोय. आज मला नुसता त्रास झालाय. बाकी कोणाला त्या गोष्टीचा त्रास नाहीये. घरच्याला सुद्धा तेवढं माहित नाहीये की काय काय चालू आहे, काय नाही म्हणून काय. आणि आता माझ्या लेकरा बाळाला मी सांभाळते का नाही काय माहिती. नुसतं मला लोकांच्या समोर माझा चेहरा केला आणि माझ्याकडून काम करून घेतलं. नुसतं लोकांना सांगायचे की सगळे भाऊच्या हातात आहे, भाऊच्या हातात आहे, आणि भाऊच्या हातात काही ठेवलं नाही. सगळं स्वतः हे करतात. कोणाचे प्लॉट कसं काय करायचे, काय करायचे, कसं काय भाऊ विकायचं, काही नाही. आणि जे नकाशाच डुप्लिकेट केलाय काय काय मला काहीच कळलं नाही काय केलंय. तर मला नुसतं लय दबावाखाली आणला मला पूर्ण. मला कुठे चौकशी करायला चला म्हणलं तर चौकशी करायला नका येत नव्हती सोबत. कारण मालक ते असल्यामुळे मला कोणीही समजा चौकशीला कोणी सहकार्य करायला गेलं ना. तराटेकडे चला म्हणलं तर नको, काय करायचं अहवाल बघू काय कुठं नको. वेळोवेळी त्याला चला म्हणलं तर नको म्हणले.
मी त्याला माझ्या अर्धा एकर जमिनीमधून रस्ता टाकून तिला मोजणी करून, तरी मला त्यांनी तर त्रास वागणूक दिली. त्यांचं गाव असल्यामुळं मला कुठल्याही प्रकारचा माझं काही ताकद लागली नाही. कुठं रजिस्टर ऑफिसला त्यांची ओळख, सगळीकडे त्यांची ओळख, मला कुठल्याही प्रकारचं काही म्हणजे काही माझ्या हातात काही ठेवलं नाही. त्यांनी सगळं त्यांनी कसं दबावाखाली काम करून घेतलंय ते त्यांच्या ओळखीने. त्यांना माहिती आहे काय कसं काय प्रकार केलाय तर. मला कुठलं काही सांगताय म्हणजे बोलण्यासारखं काही ठेवलंच नाही त्यांनी. इतकं मला सगळं माझा चेहरा समोर केलाय त्यांनी. रक्कम मला दिली काय 25% आणि ते 25% खर्च करायला लावलाय. म्हणजे समोरच्याला व्यक्तीला वाटतं की सगळं चांगलं चालू आहे, पण काही चांगलं चालू नाही. सगळ्याचे पूर्ण त्यांनी मला भ्रमात ठेवलं आणि सगळं काम करून घेतलेत त्यांनी. आणि जे काम मी केले ते रोड ओपन स्पेस सगळं साफ केला होता, सगळं टोटल हे केलं होतं गेल्या वर्षीच. पण त्यांनी आता तिथं गोटा बांधून सगळे घाण करून सगळे हे करून सगळं तिथं खड्डे पाडून ठेवले वापस. सगळं हे प्लॉटिंगचं सगळं वापस त्यांनी शेतीला लायक करून ठेवलं. आणि तुनकेर साहेबांना आम्ही काम दिलं. तुनकेर साहेबांनी आम्हाला पहिले रेसिडेन्स झोन म्हणून दाखवलं होतं, नंतर ऍग्रिकल्चर झोन म्हणून दाखवायला आले. त्यांनी काय मला काय प्रकार केला मला काय कळत नाही. मला कोणता नकाश टाकला त्यांना मी वारंवार मला जरा व्हेरीफाय केला नकाशा द्या, पण मला काय नकाशा दिला नाही. त्यांनी सगळं मला अंधारात ठेवलंय. माझ्या हाताने 9 विस्तार पावते झालेले आहेत. 9 आणि एक अर्ध्या प्लॉटची वडगिरीची अशा 9.5 प्लॉटच्या रजिस्टर झालेत, समजा 10 प्लॉटच्या. नोटऱ्या सॉरी 10 प्लॉटचे नोटऱ्या झाले. त्यातले 3 प्लॉटच्या रजिस्ट्री करून दिलेत. कानडे साहेबांनी 2 प्लॉट घेतले, त्यातली 1 प्लॉटची रजिस्ट्री करून घेतली आहे. त्यात 1चे करतो म्हणले होते 1 ते 9 तारखेच्या दरम्यान. पूर्ण मला दबावाखाली आणलं त्यांनी. बस मला तर मी कंट्रोल केलोय. माझं इतकं त्रास झालाय मला, माझं इतकं म्हणजे मानसिक त्यांनी छळलंय मला की बस बघायचं काम नाही. इतकं पडला बोलू सुद्धा दिलं नाही मला वर्षामध्ये. एवढं कोणत्या पाहुण्यावर ते करून मला सगळं माझी बदनामी करून टाकली त्यांनी. काय बोलून मी काम करतोय त्यांनी कामाचा खोळंबा करून टाकला. मी काम करतोय त्यांनी कामाचा खोळंबा करून टाकला. आमच्या घरच्या लयातलं काहीच तर माहित नाहीये काय झालंय काय नाही म्हणून. लोकांसमोर छान प्रतिमा दाखवतात आणि गंगाजींनी तर फार मला त्रासदायक वागणूक दिली आहे. कान्हाजींनी फार त्रास दिला मला. त्यांच्यामुळे मी आज आत्महत्या करत आहे. एवढं माझं चांगलं सुखी सगळं चांगलं चालू दिसत असते मला. फार त्रास दिला मला त्यांनी. फार मला वेळ ठरवण्याचा प्रयत्न केला त्यांनी. इतका मला त्रास दिला त्यांनी. लोकांना वाटतं की काहीच नाही काय म्हणजे काही नाही म्हणून. किती वर्ष झाले येण्याचं काम चालू. प्रत्येक वेळेस खोळंबा, प्रत्येक वेळेस हे प्रत्येक वेळेस नकाशे लपून ठेवा. मुली नकाशे लपून ठेवले. मला काही दाखवलं नाही, काही दिलं नाही म्हणले साहेबांनी सुद्धा. मला कोणतं सहकार्य केलं नाही. सगळे नकाशे उलटे फेर करून केलाय. 2,60,000 रुपये एकरी ठरवून घेतलं माझ्याकडून. डायरी त्यांच्याकडे होती, डायरी वगैरे. आणि काय ते काय सरकारी काम नसल्यामुळे त्यांनी काय पूर्ण पक्कीमध्ये काय लिहून घेतात नाही, डायरीवर लिहून घेतलं होतं फक्त. आणि मालक शास्त्री असल्यामुळे मला काय जास्त म्हणजे त्यांनी व्हॅल्यू दिला नाहीये. काल सुद्धा त्यांना फोनवर बोलत मी त्यांना बरेच वेळ विचारलं साहेब मला
दोन वेळेस फोन लावले त्यांना मी साहेब की मला हे द्या म्हणून. तुम्ही जर बगर येणे झाले म्हणतात स्थिती तर मला प्लॉटिंगचं हे द्या, नकाशात काय चेंजेस का नाही असं ते म्हणून नाही काय चेंजेस नाही, मी बाहेर गावी अशी त्याची उत्तर दिलेत मला त्यांनी. मला काय त्यांनी पूर्ण सहकार्य केलंच नाही कधी. मग खर्च तर करून घेतला, सहकार्य काम नाही केलं असं माझं म्हणणं आहे. मलाच म्हणले तुम्ही असं कसं बोलले, काय बोलले. बरोबर येणे जर झाला असला तर माझ्या बाकी पत्नीला, माझं तर बाकी सगळं जे हिस्सा येणार आहे तर माझ्या पत्नीला देण्यात यावं. आणि माझं जे अर्धा एकर शेत आहे ते माझा प्लॉट आमच्या सासऱ्यांनी जे लिहून घेतलाय बालाजी आप्पा चन्ने यांनी, जे त्यांची त्या अमोल चन्ने साक्षीदार आहे त्याच्यामध्ये त्यांनी व्हेरीफाईड केलंय. आमचे वैजनाथ आप्पा चन्ने शास्त्री त्यांनीही केलंय, साक्षीदार म्हणून आहे. आणि चंद्रशेखर आप्पा त्रिमले ते साक्षीदार आहेत त्याच्यामध्ये. तर त्यांनी मग मी त्यांना त्या ज्या 15 लाख रुपये घेतले त्यांच्याकडून व्याजाने प्लॉट ठेवून, तर त्याच्यावर त्यांना मी त्या पैसे 3 महिन्याचे व्याज सुद्धा दिलंय 60,000 रुपये. असं काय म्हणजे हे नाही. आणि मी आता व्याज देणारच त्यांना, मी काय देणार सुद्धा घरी पैसे आहेत ते 25% रक्कमची खर्चून राहिलेली आहे ती मला दिलेली आहे. त्याच्यामधली रक्कम हे काय मी त्यांना देणारच आहे. ते देण्यासाठी मी प्रयत्नात होतो. आणि मला हे इतका त्रास द्यायला म्हणजे मला त्रास सहन होत नाहीये. काय बोलता बोलता सगळं हिन मागणूक नुसते हे काय नुसतं धमक्या टाकून बोलणं, फोनवर एकदम व्यवस्थित बोलतात असं काही झालं नाही. जर समोर जसं गेलं समोर सगळी वागणूक तशीच आहे. कुठलाही मला कोणत्या प्रकारची मला काही माहिती होऊन द्यायला नाही. मी आज त्या त्रासला कंटाळून मी आत्महत्या करताय. पण माझ्या मुलाबाळाकडं पत्नीकडं आईकडे लक्ष ठेव. माझा कुठलाही दोष नसल्याने मला सगळा धंदा पाण्याचा उठून मला इकडे हे करायला लावलंय, इन्व्हेस्टमेंट करायला लावली आणि त्रास दिलाय मला. मी आजी मांढरीच्या आत्महत्या करत आहे. हत्याच्या पुढे जो पूल आहे तिथून आत्महत्या करत आहे. बस मी व्हिडिओ शेअर करतोय. पण माझे ते सासऱ्याला त्यांना सोडायचं नाही म्हणे. त्यांनी मला फार मागणूक दिली, मला लय त्रास दिला त्यांनी. माझा इतका त्रास दुखत होता तरी पण त्यांनी मला सगळे काम करून घेतले माझ्याकडून. सगळं माझ्याकडून लेखी लिहून घेतलंय, सगळं वारंवार वेगवेगळ्या प्रकारचं लिहून घेतलं. दबा टाकू सगळं मला काय कुठलंही त्यांनी म्हणजे मला माझ्याकडे साक्षीपुरावा काय ठेवलं नाहीत. सगळं त्यांचं नावाचं गजबाज असल्यामुळे, त्यांचे बाकी संबंध सगळे मेंटेन असल्यामुळे फक्त मला त्यांनी दुश्मन धरलं. सूडबुद्धीने माझी म्हणजे वागणूक नाली वाहत आम्हाला त्यांनी भरपूर किरकिर केली त्या गंगाजनीने माझ्या संघट. तरी मी सगळ्या पाहुण्याला सांगितलं, बोलून घेतलं होतं की बघा मला वास वाघ आले, पण काय नाही ते ऐकायला तयार नाही. समोर चांगलं बोलतो, पाठीमागं इतके त्रास. वकील लावला, असं केलं हे केलं, सगळे वकील भाषा कोणाकडे शिकणार सगळं म्हणजे आता बॅनरचे लावले त्याचं सगळं त्यांनी सगळं कायच हे केलं त्यांना माहिती त्यांनी कसं काय केलंय. बस मला काय त्यांनी म्हणजे पूर्ण काहीच म्हणजे थांगपत्ता लागू दिला नाही. त्यांच्या मनात काय चालू आहे तर प्रत्येक वेळेस मला त्रास दिला. आता ते मला तुझं बघून घ्या शेतीचं बीट शेती झालं का नाही, कुठं काय झालं का नाही, आमचं काही जिम्मेदारी नाही. जिम्मेदारी म्हणलं की माझी, आणि पैसे म्हणलं की ते घ्यायला पुढे पूर्ण सगळ्या ह्याची रक्कम त्यांनी त्यांची वाटून घेतलेली आहे. कुठल्याही माझ्याकडे त्यांची रक्कम माझ्याकडे काही शिल्लक नाहीये. बस मला काय जास्त काय बोलायचं नाहीये. मी
पूर्ण परेशान होऊन गेलो त्याच्या वागणुकीला. बघू काय काय बोलतात उलट सुद्धा काही सांगू शकत नाही. किती बघत म्हणले तुम्हाला नंतर काय असं तसं हे ते सगळं धमक्या टाकून 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 मला परेशान करून टाकलं. किती दिवस झाले, 1 वर्ष 1.5 वर्ष झाले बघतो त्याची वागणूक मी. प्रत्येक कामात अडथळा आणि काही इतकं वर्ष झालं जर सोबत राहून कसं काही नाही होत नाही. एवढे दिवस झाले लाईटीचं काम दिलं, लाईटीचं काम सुद्धा होऊन देणार. 6 महिने झाले. पहिले ठरलं होतं 50,000 दिले, नंतर 4 लाख रुपये दिले लाईटवाल्या. नंतर ऑफिस ठरल्याप्रमाणे 2.5 लाख रुपये रक्कम दिली. आता फक्त 1.5 लाख द्यायचे राहिले. तरी मला म्हणजे घरचे कुठं सहकार्य करा म्हणलं की सोबत यायचे. सहकार्य कुठलंही काही केलं नाही. बस 4 दिवस झाले नुसतं काम करायचे ते काम करायचे, नारळ फोडायचे म्हणून मला फोन करते तुमच्या हाताने. मला लय त्रास दिला त्यांनी. मला कुठलाही त्यांचं म्हणजे आता त्यांच्याबरोबर काही भरोसा राहिला नाही. माझ्या पत्नीला माझ्या पूर्ण ते प्लॉटचे ते काय रक्कम असेल ती माझी मला देण्यात यावी. जर प्लॉटेबल नाही जमीन झाली तर मग माझी शेत जमीनचा हिस्सा त्याला देणार. मी कुठल्याही प्रकारचा फ्रॉड केलेला नाही. सगळं जे आहे ते सगळं सासऱ्यासोबत मेमरी सगळ्या सोबत होते. सगळ्या समोर देताना घेताना प्रत्येकाला सगळं बोलणं झालेलं आहे. त्यांनी काही अशा प्रकारची रेकॉर्डिंग करून घेतली, बऱ्याच वेळेस रेकॉर्डिंग करून घेतली किंवा आम्ही उलटी सुलटी सगळे एजंटला फोन लावून की भाऊजीच्या हातात आहे. एजंट मला म्हणतात तुमच्या हातात कुठं मॅनेजच्या हातात आहे. पण सगळं मला त्यांना जाऊन भेटून सगळं सांगावं लागायचं. त्यानंतर ते मला हो म्हणायचे, मग म्हणून तुम्हाला गिरायकाला सांगावं लागायचं. अशा प्रकारची परिस्थिती आहे. माझ्या हातात तर असं काहीही नव्हतं. फक्त जिम्मेदारी माझ्याकडून पुरं काम करून घ्यायचं एवढं फक्त माझ्या हात होतं. आणि त्यांनी काम सगळा परतावा घ्यायचा. त्यांनी बस आढावा त्यांनी घ्यायचा आणि तेच बघणार, तेच मला लास्टला ते मला देणार काय द्यायचं असं त्यांनी मला हे केलं होतं. आणि आता रजिस्ट्री ऑफिसला तर 2-3 वेळेस मला पहिले भालेरावची रजिस्ट्री करताना मला ताब्यातला प्लॉट म्हणून असं हे केलं त्यांनी. आणि काय किती म्हणजे काय काय केलं मला काही माहित नाही. त्यांनी अजून काय उलट काय केलं तर मला काही कल्पना नाहीये. फक्त मी त्यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करतोय. बस व्यावहारिक जेवढं झालं तेवढं व्यावहारिक हिशोब त्यांचा माझा क्लिअर आहे. त्यांच्याकडे मी जास्त पैसे घेतलेले नाहीत. आणि जे काय म्हणजे कुठून मी काय सोडून गेलो नाही ते सगळं तिथंच आहे रक्कम घरीच. माझ्या मुलाबाळाला फार त्रास करून देऊ नका. माझ्या पत्नीला, माझ्या आईला कोणाचा व्यवहार केलेला नाही, गलत कृत्य केलेलं नाही. मला फार अंधारात ठेवलं सगळ्यांनी मिळून. मला त्याच्या नावाची ते असल्यामुळे मला काही म्हणजे काही त्याचं एक कळालं नाही काय काय गोष्टी कशी वागणूक दिली. तर मला लय त्रास दिला ते. बस मला एवढं माहिती. एवढं मी एवढं चांगलं वागून जर मला एवढा त्रास देत आणले तर मग काय ते उपयोग नाही काय. त्याच्यामुळे मी आज टोकाचा बोलून देत आहे. सगळीकडे सोबत आले पण पाठीमागून त्यांनी मला सगळी माझी बदनामी करून टाकली. मला कुठल्याही प्रकारचं त्यांनी काहीच कळालं नाही मला काय काय चालू आहे आज.